मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज मी ब्लॉग जरा जाता जाता शूट करते. बाय. अँड आता मी चालले फिश आणायला. नवरात्री नंतर फायनली मी फिश आणायला चालले. आणि मला खूप दिवस झाले ना व्हेज खाऊन मला कसं तरी होतं. ॲक्च्युली मला खूप दिवस बरं नाही आहे आणि माझी टेस्ट गेली आहे. त्यामुळे आय वॉन्टेड समथिंग की ज्याच्याने मला खायची इच्छा होईल. आणि मला बाकी काहीच खायची इच्छा होत नव्हती. आता मी मटण घेऊन येणार आहे फॉर द मटन सूप आणि फिश आणणार आहे. फिश आपण बघूया कोणती चांगली मिळते ती आणूया. बोंबील किंवा पॉम्फ्रेट बघूया काय मिळतं. जे काही छान मिळेल ते आपण घेऊन येऊ. आता मी ऑटो पकडते आणि मार्केटला जाते. आता मी ऑटो पकडली आहे आणि मी 4 दिवसानंतर घरातून बाहेर पडते. बिकॉज आज मला जाऊन जरा बरं वाटते. 4 डेज तर मी लिटरली उठले पण नाही आहे जागेवरून. आणि मला इतकं वीक फील होत होतं कारण आम्ही रोज शूट करतो आणि खूप जास्त शूट करतो. मला रेस्ट मिळत नव्हता. फीवर आलेला औषध घेत होते पण बॉडीला रेस्ट मिळत असल्यामुळे रिकव्हरी होत नव्हती. पण आता मी रिकवर झाले अँड उद्यापासून परत शूट पण लागेल. सो ऑल द बेस्ट. फिश घ्यायला आले पण फिश आहे 200. बोंबील विचारले मी 200ला 6 म्हणाले. तर जरा मार्केटमध्ये बघूया कुठे पापलेट मिळत आहे का. बिकॉज मला पॉम्फ्रेट घ्यायचं होतं त्यामुळे मी आलेले. बघूया. फिश तर खूप आहे बट पापलेट, झिंगा, पापलेट, बांगडे. आता पापलेट विचारले मी मावशींना. ते म्हणाले 500ला 4 देतील. ते छोटे छोटे आहेत. लेट्स सी थोडंसं बार्गेनिंग करते. बघा इथे आहे फिश. थोडंसं बार्गेनिंग करून बघते. सो आता पापलेट घेतलेत मी. मावशी ते क्लीन करून देतात. आज फक्त मी पापलेटच घेणार आहे आणि मटण घेते फॉर द मटन सूप. कारण फिश आणून ठेवली की मग ती परत स्टेल होते. वेनसडेला खायची असेल तर बुधवारी परत येऊन मी घेऊन जाईन. पण आज फक्त पापलेटच घेते. आणि इकडे कुठेतरी पुढे एक मटन शॉप आहे. तिकडे खूप अमेझिंग मटन मिळतं. माझ्याकडून ते शॉप स्किप झालंय पण मी पुढे जाऊन बघते आणि ते शॉप शोधते आणि तिकडून मटन घेते. ॲक्च्युली असं काही नाही की दुसऱ्या आणि असं काही नाही की दुसऱ्या शॉप्समध्ये चांगलं नाही मिळत. पण तिकडून मी रेग्युलरली घेते आणि मला ते चांगलं मटण देतात म्हणून मी ते शॉप शोधते. तिकड्यानंतर घेऊया. सो आता फिश घेतलेली आहे मी. आता ते मटण शॉप शोधते. आणि इकडे ना एक काका बसतात. तिकडे मालवणी मसाला खूप छान मिळतो. पण आता मम्मीला पाहिजे की नको आय डोंट नो. सो फिश तर घेऊन झालं. आता मी आले आहे मटन शॉपला. मटन आहे 800 रुपीज किलो. सो ½ kg मटन घेते आणि मस्त सूप बनवून ठेवूया. इथे आहे मटन घेते. आता डिरेक्टली तुम्हाला घरी भेटते कारण मध्ये मला काही घ्यायचं नाही. आणि आता मी हा मालवणी मसाला घेतलाय. तर आता मी हा मालवणी मसाला घेतलाय आणि खूप दिवस ते काका मला दिसतच नव्हते. ते आज दिसले तर मी हा घेतलाय. हा 40 रुपीजचा आहे. फिश मार्केटला आलं तर तुम्हाला कोकम, चिंच सगळे मसाले भेटतील. आणि आज मी पटपट माझं शॉपिंग आवरलंय कारण आता कुठे जाऊन मला बरं वाटतंय तर परत बाहेर फिरून मला माझी तब्येत खराब नाही करायची आहे. त्यामुळे बघा मटन, फिश आणि मालवणी मसाला असं घेऊन मी चालले घरी. आता मी बिल्डिंगमध्ये आले. ॲक्च्युली मी एवढंसं शॉपिंग केलं पण मी दमले. अँड असं कधी झालं नाही आहे. पण असं फर्स्ट टाइम झालं की खूप दिवस झाले 10-15 डेज झाले मला वीक फील होत आहे. आय एम नॉट वेल. इवन मी अवॉर्ड फंक्शनला गेलेले तेव्हा पण आय वॉज नॉट वेल. आणि तरी पण मी हिम्मत करून गेले. अँड बस दॅट्स इट. आणि पापलेट कुठे? हे बघ पापलेट धुवून ठेवलंय. आता मसाले लावायचे. ह्याला मॅरिनेट करायचं आहे. आणि आता हे मटणाचं सूप बनवायचं आहे. सूप बनवण्यासाठी कांदे, अर्धा कांदा घेतलेला आहे मोठा होता. आणि 4 मिरच्या घेतल्या जे लांब चिरून घेतले. हे आलं आहे. हे लसूण असं ठेचून घेतलंय. आलं आणि लसूण, तेजपत्ता, हे छोटी इलायची, हे लवंग, दालचिनी आणि मोठी इलायची सूपसाठी. हे चक्री फूल आहे.
आता ह्याला किती वेळ लागेल मग? अर्धा तास तरी लागेल. तो हे बघा, हे मटन सूप प्यायल्यावर फिश, आता मला माहीत नाही फिश बनेल की नाही तेवढ्यात, पण मटन सूप जरी झालं आणि आम्ही नाश्ता केलेला, सो ते झाल्यानंतर आम्ही सॅलॉनला जाणार आहे. हां, पोहे खाल्लेले, तर आम्ही सॅलॉनला जाणार आहोत. मम्मीला हेअर बोटॉक्स करायचं आणि मला हेअर कलर करायचा. ओके ओके, हां ठीक आहे. आणि आता पापलेट फ्राय बनवायचा आहे, सो त्याच्या मॅरिनेशनसाठी मम्मीने मसाले काढले, ते बघू. मीठ, हळद, फिश मसाला, धने पावडर, लाल तिखट आणि मालवणी मसाला. ओके. तिथे राईस ठेवला. आता काय करतोय मम्मी? मसाले लावते ना. पापलेट फ्राय आणि मटन सूप आणि भात. आमचं जेवण असंच आहे. काय? भात आणि मटन सूप आणि फ्राय. आम्हाला मच्छी फ्राय आणि भात खूप आवडतो. हे जेवण रेडी आहे. खाऊन सांग मला कसं झालं. काय काय मम्मी सांग. ही मटन सूप आहे आणि राईस आहे आणि पापलेट फ्राय. हे आमचं जेवण आहे. माझं स्टीम आता आहे बघा. जेवण रेडी आहे. जरा सूप पिऊन बघूया. गरम असेल कमी असेल मीठ तर सांग. वा वा वा, मस्त. मीठ बरोबर आहे. परफेक्ट. आता मी जेवून घेते आणि भेटते सरळ जेवणानंतर. आणि हो, मम्मी जेव्हा जेवण टेस्ट करेल तेव्हा मम्मीचा पण रिव्ह्यू घेऊ. तर तुम्ही काल बघितलं की मी पापलेट, मटन असं सगळं खाल्लं आणि त्यानंतर काय एनर्जीच नव्हती. आणि आता मी आणि मम्मी चाललो आहे चप्पल घ्यायला फॉर मम्मी. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये किती पपई आले ते तुम्हाला हे बघा. एवढे पपई. काय झालं? जोरात बोल. काय? अरे पपई बघ किती मोठे मोठे आहे ते. खूप भारी आहे. आणि हा ब्लॉग आता मम्मीचा आहे आज, सो मम्मी बोलणार आहे. अच्छा, आम्ही चाललोय मॉल मध्ये. आम्ही मॉल मध्ये चाललोय. मला चप्पल घ्यायची आहे. ओके. तर मम्मीच्या पेजवर ॲक्च्युली खूप दिवस काही टाकलेलं नव्हतं बिकॉज मला बरं नव्हतं, त्यामुळे माझ्या पेजवर पण काहीच येत नव्हतं. आज फायनली मला थोडं बरं वाटतं आहे. माझं पॅकअप लवकर झालं आहे, तर मग आम्ही चाललो आहे बाहेर आणि काही गोष्टी घ्यायच्या आहेत. मम्मीला ग्रोसरी वगैरे पण घ्यायचं आहे, प्लस मॉलमध्ये जायचं, चप्पल आणायची. सो आम्ही चाललो इन्फिनिटी मॉल. ऑटो मिळाली आहे. आता आम्ही ऑटोमध्ये मम्मीला ट्विनिंग केलं आहे आता. अँड नाव डिरेक्टली सी यू ॲट इन्फिनिटी. आणि रस्त्याने जाताना काही दाखवण्यासारखं नाहीच आहे. मॉल माझ्या घरापासून 15 मिनिट्सवर आहे. पोचल्यावर भेटूया. आता आम्ही आलोय. पोचलो आम्ही. आता पोचलो आम्ही मॉलमध्ये. आणि ॲक्च्युली मला पण 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत. मला मम्मीची चप्पल तर घ्यायचीच आहे, पण मला लिपस्टिक आणि 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत. परफ्यूम पण जर काही आवडलं तर घेऊन जाईल. मम्मीचा व्लॉग आहे आज. काय बोलू आता, शॉपिंग करायला आलोय ना आपण. ना आपण है ना, खूप वर्षांनी आलो ना. आता येईल मम्मीची मजा, कारण मम्मीला एस्केलेटरवर अजिबातच जमत नाही. अच्छा, मी घेऊन जाते मम्मीला आणि आपण मम्मीची रिॲक्शन बघूया. हा, पाय ठेव ठेव पाय. हा, मला खूप भीती वाटते. एकदा तर आम्ही कल्याणला गेलेलो मम्मीला घेऊन, मेट्रो मॉल, आणि मम्मी ओरडायला लागली आणि त्यांना वाटत होतं की आम्ही मम्मीला काय मारतोय का काय. मधू आणि मी दोघे होतो. मम्मीने इतका आवाज केला, आम्ही पळालो सोडून. आम्ही फायनली लिफ्टने घेऊन गेलो मम्मीला. आता ॲक्च्युली मला चप्पलचं शॉप शोधायचं आहे. बघू आता इथे कोणता ब्रँड आहे काय आहे, आणि ते फिगर आउट करून मग पुन्हा ब्लॉग सुरू करते.
ब्राऊन. तर आता आम्ही मेट्रोमध्ये आलो आहे. मेट्रो जे शू ब्रँड आहे आणि तिकडे मम्मी जरा बघते चप्पल. लेट्स सी आता तिला काय आवडतं, कारण जनरली आम्ही उल्हासनगरला पण गेलो तर मम्मीला खूप वेळ लागतो सिलेक्ट करायला, पण इथे आहेत चांगले ऑप्शन्स आहेत. आय होप की मम्मीला इकडे आवडेल. मला सिम्पलच आवडतात. दोन पट्टीवाली सॉफ्ट असायला पाहिजे. पण मम्मी काय करते ते दाखवायच्या आधीच असं काय तर कर. मधूला माहिती आहे हे कसं करते. ते म्हणजे आणतायत दाखवतात, ठीक आहे ना, नाही आवडलं असं असं काहीतरी करते वेगळंच तोंड. सो आय जस्ट होप की इथे मम्मीला आवडेल. मी तुम्हाला जरा ऑप्शन्स दाखवते. कोणती जास्त जगामग आहे ना. हां ते फंक्शन मध्ये राईट पेअर का देतो ना म्हणजे. तर हे बघा, एक जी ब्राऊन आहे ही पाहिली, पण ती मम्मीला अशी सॉफ्ट नाही वाटली. बाकी इथे ऑप्शन्स जास्त हिल मोठी आहे त्या ब्राऊन वाली मध्ये. मम्मीच्या हिशोबाने मोठी आहे. हां मला हिल जास्त मोठी नाही आवडत ना. मला ॲक्च्युली 3-4 चपला आवडल्या आहेत, पण मला ते 3-4 घ्यायच्या नाही आहेत कारण माझ्या काहीच यूजच्या नाही आहेत. पण हां, एखादी जर मला आवडली ना चांगली तर मी पण घेऊन जाईन, बिकॉज कलेक्शन खूप छान आहे. मम्मी म्हणते उल्हासनगरमध्ये अशा चपला किती स्वस्त मिळतात. म्हटलं मम्मी, ब्रँड आणि उल्हासनगरमध्ये फरक आहे. आता ही एक चप्पल आली आहे मम्मीसाठी, बघूया. 37 आहे मम्मी. नाही मम्मी ती बरोबर होती. हा बाहेर येतोय ती, पण तिचा इसका राईट दिखा नाही. खूप लूज वाटते. अच्छा, एक ही मला आवडली आहे, पण बघू आता मम्मीला. मी म्हटलं ना मम्मीला चप्पल घेणं मीन्स इट्स अ टास्क. हो, टाईट वाटते. ही ब्लॅक आहे ना, ही ब्लॅक माप बरोबर आहे, पण लूज आहे पट्टी त्याची, आणि ही छोटी आहे आणि टाईट आहे. ॲज आय टोल्ड यू, मम्मीसाठी चप्पल घेण्याचा टास्क, इट इज अ टास्क. मला खूप कंटाळा येतो फ्रँकली, पण आता मला यावं लागतंय. आणि अजून नंतर लूज नाही व्हायला पाहिजे ना त्याला घालायला. हे पण कुशन वाले. अच्छा, हां, मम्मीचा टाईप आहे हा. ॲक्च्युली हीच आवडेल मला वाटतं ही. मला अजून लहान पाहिजे असेल तर लहान पण आहे, साईज तरी लहान मोठी भेटेल. बघ हे बघ, 3 कलर आहे. कुठला कलर? मला असं वाटतं मम्मी आयडोली ह्या दोन्हीपैकीच काहीतरी घेईल. तुमची मम्मी पण अशीच करते का मला नक्की सांग. सगळ्यांची मम्मी करतात अशी. हां ना, बघ तुला ही आवडते तर ही घे. मला आय न्यू मम्मी ही सिलेक्ट करेल. बघा हीच फायनल केली मम्मीने, है ना. मी म्हटलेलं ना, आता हे बघा ही आणि ही ह्याच्यात काय एवढा फरक आहे मला सांग. मम्मीने मी म्हटलेलं तशी ती व्हाईट सिलेक्ट केली आहे. चप्पलला 3 वर्ष झाले मला. हां, आम्ही उल्हासनगरला एक तुलसी शॉप आहे, तुलसीमधून ती घेतलेली आणि ती खूप चालली. चप्पल ह्याच्यामध्ये पण घेतलेल्या, पण मम्मीने त्या वापरल्या नाही. सो ओके, ठीक आहे. सो आता ह्याचं बिलिंग करून घेऊ आणि ही कितीला आहे हे विचारूया. सो आता ते प्राईस आपल्याला सांगतायत, बघू काय किती आहे, आणि ती प्राईस मी तुम्हाला पण शेअर करेन. जरा प्राईस 11%. सो 2500ची आहे ती चप्पल, 11% डिस्काउंट होईल. किती एक साधारण 2200पर्यंत वगैरे येईल. सो ठीक आहे, घेऊया चप्पल आणि जाऊया बाहेर. मग फूड मॉलमध्ये जाऊ. खाली चप्पल घेऊन आवडली मस्त. ओके. सो इथे व्हरायटीज बघा, खूप अमेझिंग व्हरायटी आहे. मला ॲक्च्युली इथे ही पण आवडली आहे. अशा चपला माझ्या फेवरेट आहेत. सी आणि अशा मला आवडत नाहीत, पण ह्यांच्याकडे व्हरायटीज खूप छान आहेत. सो डू विजिट मेट्रो. सो लेट्स डू द बिलिंग. आता बघूया किती येतं बिल, आणि त्याचं करा ना. इवन मुलांचं पण कलेक्शन किती छान आहे. अशा चपला मला खूप आवडतात. अँड सो मुलांचं पण कलेक्शन खूप छान आहे, पण मी कोणासाठी घेऊ. बघा ही पैसेवाली बाई. हां, उल्ला दे.
तो पण हसतो एवढी नाही काय नाही, ती पण तेवढ्याचीच घेतलेली. झालं हो. घे चला, थँक्यू. चल, आर यू हॅपी? हो पण खूप महाग आहे. सो आज मम्मीची शॉपिंग आहे. आज मम्मीला एक परफ्यूम पण घेऊया झारामधून. एक घेऊया ना खालून. हां ठीक आहे. मग आता खायचं आहे काही, मोमोज किंवा चहा? हां चालेल. स्वतः जरा फूड मॉलमध्ये जाऊ, पनीर मोमोज खाऊ. बर ना, मोक्तू नावाचा एक ब्रँड आहे, तिकडचे पनीर मोमोज मला खूप आवडतात. सो ते पनीर मोमो खाऊया. आणि मी मोमो म्हटल्यानंतर माझी मम्मी लगेच म्हणते ओ आज सोमवार आहे.